सो ते खूप महत्त्वाचं आहे. एक्झामिनरला समजलं पाहिजे तुम्हाला काय जमतंय ते. सो अँगल तुम्ही काय लिहिलंय ते त्याला शोधायला मदत करा, नाही तर तोच शोधत बसायचा तुम्ही काय लिहिलंय बाबा. मग त्याच्यात तो वेळ घालवतो आणि तुमचे मार्क कट करतो. बरं, फॉर्म्युला इज डिनोटेड ॲज डी थिटा. डी थिटा मतलब प्लेन अँगल, अँड प्लेन अँगल इज रिटन ॲज आर्क लेंथ डिवायडेड बाय आर, दॅट इज रेडियस. आर लेंथ, तो आर्क लेंथला काही पुस्तकामध्ये यस लिहितात, काही पुस्तकामध्ये यल लिहितात. शक्यतो तुमचा जो मॅथ्सचा फॅकल्टी असतो तो यल लिहितो, लेंथ आहे म्हणून यल लिहितो. कुणी फिजिक्सचा फॅकल्टी यस लिहितो, यस बाय आर, कसंही घ्या तुमच्या पद्धतीने, ठीक आहे. कुणी याला डी एस लिहितं, कुणी याला डी एल लिहितं. सिम्बॉल्स कैन बी डिफरेंट, बट व्हाट इज इंपॉर्टेंट, द फॉर्मूला, द कॉन्सेप्ट इज इंपॉर्टेंट बच्चा पार्टी. फॉर्मूला हो गया तो इसका ऐसा यूनिट. तो अभी बच्चा पार्टी याद रखने का, डी थीटा प्लेन एंगल का जो यूनिट होता है इसको बोला जाता है एंगल इज ऑलवेज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ऐसा यूनिट ऑफ एंगल. कोई बताएगा मुझे? तो ऐसा यूनिट ऑफ एंगल होता है रेडियन. बताने के पहले ही सर ने बता दिया भाई, या किसी को आ रहा था? प्रेम पता था क्या आपको? श्रावणी, ओंकार, साक्षी, अर्षदा, सिद्धी, हो सर. तांदळे, नमस्कार. काय पाऊस येतो काय रूमवरले? शिवम तांदळे, हा सर, पाऊस येऊ राहिला. अरे पाऊस येऊ बापरे, राहिला पाऊस सर. येतोय सर. शेळके शेटे सगळेच जॉईन झालेले दिसतात ऑनलाईन लेक्चरला. वा 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 वा, हा सर, हा सगळं join आहे. आनंद आहे, आनंद आहे. बरं झालं तुम्ही रूमवरून क्लासवर नाही आले, वाहून गेले असते तुम्ही, आहे का नाही? नाही हो सर. हा, होडी घेऊन येत जायची पुढच्या वेळेस येताना, हा बाळांनो. हो. गाडीचा हट्ट नका करू पालकांना. पालकांना म्हणा एक होडी घेऊन द्या आम्हाला आता. ठीक है, ठीक है, इकडे बघा आता. सो ऐसा यूनिट डेफिनेशन आया, फॉर्मूला आया, उसके बाद आया ऐसा यूनिट. ऐसा यूनिट आया मेरा रेडियन. तो याद रखने का ऐसा यूनिट. अभी आता है क्वेश्चन डायमेंशन का. तर हे व्हेरी इंपॉर्टंट स्टेटमेंट आय एम रायटिंग ओवर हिअर. कीप इन माइंड बच्चा पार्टी, हे MCQ मध्ये विचारतात, जेई नीट, CET सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. तर रेडियन हे सप्लिमेंटरी युनिट आहे. हे जे SI युनिट आहे ना, हे आपल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये नाही आहेत. 7 फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या आहेत हे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे, पण हे काय आता फंडामेंटल क्वांटिटीमध्ये येत नाही. मग डायमेन्शन्स याला नसतात. सो दिस इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. त्याला फक्त युनिट आहे, आणि हे जे SI युनिट आहे ह्या युनिटला सप्लिमेंटरी म्हणजे एक ॲडिशनल युनिट त्यांनी डिराईव्ह केलं आहे सायंटिस्ट लोकांनी अँगल मेजर करण्यासाठी. त्याला रेडियन म्हणतात. आणि डायमेन्शन्स, सो याला डायमेन्शन्स नसतात. सो डायमेन्शनलेस क्वांटिटी. सो आय वुड लाईक टू राईट डाऊन हिअर डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक है, चलेगा बच्चा पार्टी. सो दिस इज डायमेंशनलेस क्वांटिटी. ये इसको कोई डायमेंशन्स नहीं रहता. क्या क्या स्टेप्स लिखा फिर मैंने, हे बघा. डायग्रॅम काढायची पहिल्यांदा बरं का. ही डायग्रॅम महत्त्वाची. आता डायग्रॅम मी परत नाही काढली, पण डायग्रॅम तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी मी दोन्ही लिहिल्या, प्लेन एंगल, सॉलिड एंगल. तो डायग्राम यहाँ पे लिखा मैंने. डायग्राम के बाद डेफिनेशन में आओ, डेफिनेशन के बाद फॉर्मूला में, फॉर्मूला के बाद ऐसा यूनिट के बाद डायमेंशन. सो फॉर एग्जांपल आता मैं इधर लिखता हूँ कि एंगल सबटेंडेड एट द सेंटर ऑफ द सर्कल. एंगल, टोटल एंगल वर का टोटली, तो टोटल एंगल सबटेंडेड बाय द सर्कल एट द सेंटर. कोई बताएगा मुझे फॉर्मूला क्या होगा इसका? तो फॉर्मूला है अपना प्लेन एंगल का थीटा या फिर डी थीटा, कसंही वापरा, ठीक है. सो दिस इज प्लेन एंगल, एंड प्लेन एंगल इज रिटन एज, थीटा इज रिटन एज आर्क लेंथ डिवायडेड बाय आर. आर स्टँड्स फॉर रेडियस वेक्टर, ठीक आहे. मग आता पूर्ण सर्कलच्या तिथे अँगल फॉर्म करताना आर्क लेंथ किती असते? एक सर्कल ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो तर त्या, अरे वाह काय भारी सर्कल आला. हां, तर सर्कलमध्ये ही रेडियस आर असते, आणि ही जी लेंथ आहे, आता टोटल लेंथ सांगा बरं सर्कलची, आर्क लेंथ, तर त्याला म्हणतात सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल, ठीक आहे. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक रेफरन्स द्यावा म्हणून सांगतोय. सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल होल डिवाइडेड बाय क्या? आर. सो थीटा इज इक्वल्स टू सर्कमफेरन्स इज रिटन एज 2πr अपॉन आर. आर आर क्या हुआ? कैंसर. सो थीटा इज इक्वल्स टू आया मेरा 2π, और यूनिट क्या दिया था रे भाई लोग अपन ने? रेडियन. तो
एक सर्कुलर रिंग ने उसके सेंटर पे कितना एंगल फॉर्म किया, तो ये आ रहा है मेरा 2 पाई रेडियन। अंडरस्टूड बच्चा पार्टी? यहाँ तक चीज़ें क्लियर? यहाँ तक चीज़ें क्लियर एवरीवन? सृष्टि, आर यू देयर? Yes, sir. Yes, सृष्टि, clear. सृष्टि आर यू देयर? सृष्टि कानडे, you can unmute yourself, you can speak. Yes, Huh? sir. Yeah, okay, fine. So I am trying to explain you about the concept. And what is that concept? तो मैंने अभी जो कंसेप्ट बोला है आपको, ये कंसेप्ट है प्लेन एंगल के बारे में. सो प्लेन एंगलचा आन्सर लिहिताना पहिल्यांदा आली पाहिजे डायग्राम, आर्क लेंथ, रेडियस, सेंटर असं दिसलं पाहिजे. एक सर्क्युलर रिंग घेतली. डेफिनेशन, एंगल सबटेंडेड बाय द आर्क लेंथ एट द सेंटर इज कॉल्ड एज प्लेन एंगल. उसका फॉर्मूला इज आर्क लेंथ अपॉन रेडियस विच इज़ डिनोटेड एज एस बाय आर. ऐसा यूनिट लिखा उसका रेडियन. ये सप्लीमेंट्री यूनिट है, इसका कोई डायमेंशन नहीं आता. सो दिस इज अ डायमेंशनलेस क्वांटिटी. एंड एग्जांपल, टोटल एंगल सबटेंडेड बाय द सर्कल एट द सेंटर. तो एक एग्जांपल लिया, थीटा आ गया आपका 2 पाई रेडियन. सो इन कॉन्ट्रास्ट आता मला कुणाबद्दल लिहायचं? सॉलिड एंगलबद्दल. बच्चा पार्टी चलो बताओ, सॉलिड एंगल के बारे में बताओ. सॉलिड एंगल इज डिनोटेड बाय डी ओमेगा. तो पहले इसका डेफिनीशन क्या लिखूंगा फिर मैं? सेम वाक्य लिहायचे आता. द एंगल सबटेंडेड बाय आर्क लेंथच्या ऐवजी काय लिहिल मी शब्द? एंगल सबटेंडेड बाय सरफेस एरिया ॲट द सेंटर इज कॉल्ड एज, क्या बोलते हैं उसको? सॉलिड एंगल. इसको बोलेंगे अपन सॉलिड एंगल भाई लोग, ठीक है? तो ये हो गया मेरे लिए सॉलिड एंगल. डेफिनेशन के बाद मैंने आपको बोला था फॉर्मूला, जैसे ऊपर लिखा त्याच फॉर्मॅटमध्ये जायचं. मग फॉर्म्युला लिहिताना डी ओमेगा इज इक्वल्स टू सरफेस एरिया अपॉन क्या रहेगा मेरे लिए फॉर्मूला? तो रेडियस का स्क्वायर होता है यहाँ पे, डिस्टेंस का स्क्वायर या फिर रेडियस का स्क्वायर बोला जाता. सरफेस एरिया इज डिनोटेड ॲज, काही बुकमध्ये डी ए लिहितात, काही बुकमध्ये ए लिहितात. सो दिस इज स्मॉल डी ए अपॉन रेडियस का स्क्वायर. सो दिस इज डी ओमेगा. हाउ टू रीड दिस? डी ओमेगा. डी ओमेगा सॉलिड एंगल. प्रत्येक बुकमध्ये वेगवेगळे नोटेशन्स असू शकतात. नोटेशन्स फिजिक्समध्ये काही वापरा, कंसेप्ट सेम पाहिजे, एकच पाहिजे. सो डेफिनेशन हो गया, फॉर्मूला हो गया, उसके बाद ऐसा यूनिट. कोई बोलेगा मेरे को ऐसा यूनिट क्या होगा फिर अभी इसका? तो ऐसा यूनिट जो डी ओमेगा क्या लिखना है मेरे को, ये ऊपर एरिया है, नीचे आर स्क्वायर है, डिस्टेंस का स्क्वायर है. तो क्या करने का? तो ये सप्लीमेंट्री यूनिट है. इसको अभी आपने रेडियन देखा, प्लेन एंगल के लिए रेडियन वर्ड था, इसके सामने एस टी ई लगा दिया. एस टी नहीं महामंडा जी, एस टी नहीं, एस टी ई, स्टेराडियन बोलने का. इसको क्या बोलने का? स्टेराडियन. ओके. सो स्टेराडियन इज द यूनिट ऑफ ऐसा यूनिट ऑफ द सॉलिड एंगल. सॉलिड एंगल का ऐसा यूनिट हो गया. सो जो सप्लीमेंट्री यूनिट है, सप्लीमेंट्री यूनिट के लिए कोई डायमेंशन नहीं होता. तो डायमेंशन बोलो मुझे को, सप्लीमेंट्री यूनिट. तो डायमेंशन बोलो, चलो जल्दी बच्चा पार्टी. ऐसा यूनिट हो गया, डायमेंशन बोलो. कौन बोलेगा? साक्षी, श्रावणी, who would like to answer? Dimension. यस, वेरी गुड. तो ये क्या रहेगा फाल्गुनी? डायमेंशन लेस क्वांटिटी. तो दिस इज गोइंग टू बी डायमेंशन लेस. So this part I am supposed to explain you, and yes I have given its explanation. तो इसका भी मैंने एग्जाम्पल लिखा भाई. एग्जाम्पल कि सपोज एंगल, टोटल एंगल सबटेंडेड बाय सॉलिड स्फीयर क्या होगा? टोटल एंगल सबटेंडेड बाय सॉलिड एंगल एट द, सॉरी solid, not solid angle, total angle subtended by sphere at the center. Sphere at the center ये क्या होगा? ये आपसे पूछा है. तो मैं लिखूँगा फिर ओमेगा, मेरा एंगल सॉलिड एंगल. तो ओमेगा का फॉर्मूला है सरफेस एरिया अपॉन क्या? आर स्क्वायर. बघा मी आई एम नॉट टॉकिंग अबाउट एरिया. मैंने आपको पॅराशूट का एग्जाम्पल दिया था. पॅराशूटने जो त्या माणसाच्या भोवती जो अँगल तयार केला आहे बघा, पॅराशूटमध्ये जो तंबू असतो वरती, ज्याच्यामध्ये एअर कॅच केली जाते, त्या तंबूने इथं
त्या माणसासोबत ह्या सगळ्या रस्सींनी शेवटच्या ज्या 2 रस्सी आहेत कडेच्या, त्या रस्सीने जो अँगल बनवला आहे त्या अँगलला म्हणताय सॉलिड अँगल, आणि सॉलिड एंगलचं यूनिट लिहिलं है स्टेराडियन। बच्चा पार्टी, तो यहाँ पे जो आदमी आ रहा है, सॉरी सॉलिड एंगल आ रहा है, सॉलिड एंगल सपोज जर स्पीयर असेल, एंटायर स्पीयर असेल, तर ओमेगा कितना होगा, एंगल कितना होगा, ये एग्जाम्पल के तौर पे मैं बता रहा हूँ। तो सरफेस एरिया इज गिवन, सरफेस एरिया इज एरिया ऑफ स्पीयर फॉर मी, और एरिया ऑफ स्पीयर का फॉर्मूला बताएगा मेरे को कोई? एरिया ऑफ स्पीयर चलो जल्दी बताओ। ये होता है 4 पाई आर स्क्वायर अपॉन क्या, आर स्क्वायर। तो दिस इज ओमेगा, आर स्क्वायर कैंसर, तो ओमेगा इज इक्वल्स टू क्या बनेगा, 4 पाई स्टेराडियन। क्या बनेगा, स्टेराडियन। तो अगर आपको एमसीक्यू में क्वेश्चन आता है कि सॉलिड एंगल सबटेंडेड बाय स्पीयर एट द सेंटर इज गिवन बाय 4 पाई स्टेराडियन, plane angle subtended by the circle at the center is theta is equals to 2 pi radian। 1 रेडियन इज इक्वल्स टू कितना डिग्री, कोई बताएगा मेरे को कैलकुलेशन? 1 डिग्री इज इक्वल्स टू कितना होता है रे भाई, सॉरी 1 रेडियन, रेडियन पाई रेडियन है मेरे केस में, तो पाई रेडियन मतलब कितना डिग्रीज, कोई बताएगा? पाई रेडियन म्हणजे किती डिग्रीज असतं? तर पाय रेडियन इज इक्वल्स टू असतो 180 डिग्रीज। मग मला सांगा हे ओमेगाची व्हॅल्यू डिग्रीजमध्ये किती येईल? पाय रेडियन इज इक्वल्स टू 180, सो मग ओमेगाची व्हॅल्यू किती बनेल, ही किती किती रेडियन बनेल, कोणी सांगेल का मला? किती? 360 कस काही बनेल? 720 बनेल ना, 18 4 जा 720 degrees। okay, fine, will that be fine? Okay, so if you are fine with this, let me know about this। theta is equals to 2 pi radian है, तो डिग्रीज में बोलो ये कितना होगा, 1 पाई रेडियन इज इक्वल्स टू, मैंने बोला आपको 180 डिग्री, पाई रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री। तो थीटा इज इक्वल्स टू बोलो मेरे को, थीटा इज इक्वल्स टू, यहाँ पे ये केस में जो थीटा है वो कितना आएगा वैल्यू? पेन आणि 360 नोटबुक घेऊन बसायचं आपलं, यस कितना आएगा, 360 डिग्री। तो यहाँ पे बना 360 डिग्री भाई। सो सिंपल था, स्ट्रेट फॉरवर्ड था, वही चीज़ों को अपन को सॉल्व करना था। सो आई होप यू हैव अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट। बरं, आता तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये काही कन्वर्जन शिकले असताल, इथं पण मला ते कन्वर्जन शिकायला आवडतील, पण माझी जी पद्धत आहे शिकवण्याची ती नक्की तुम्हाला आवडेल। तर कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, विदाउट युजिंग लॉग टेबल मला ते करायला आवडेल। नोबडी विल आस्क यू अबाउट दिस कॅल्क्युलेशन, कारण ते कॅल्क्युलेशन पहिली गोष्ट तर ते करूनच दाखवणार नाही, आणि जरी इन केस तुमचं घेतलं वर्गात तर ते जस्ट तुम्हाला ते बाय हार्ट करायला लावतील की अरे ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात आणि एवढ्या बाय हार्ट करा। But I will never suggest you to go and by heart this, but I will instead I would like to let you know about the technique की ते कसं आपल्याला फाइंड आउट करायच्यात व्हॅल्यूज। तर मग सिम्पल वर्ड्समध्ये मला जायला आवडेल, सांगायला आवडेल। तर काही कन्वर्जन फॉर्म्युले आहेत ते मला घ्यायला आवडतील आज, ते कन्वर्जन फॉर्म्युले घेऊ आणि मग बघा माझं कॅल्क्युलेशन कसं आहे। तर आता तुम्हाला माहिती आहे, वी नो दॅट सपोज 2 पाय रेडियन, ठीक आहे। आता 2 पाय रेडियनमध्ये असेल, जर त्याला डिग्रीजमध्ये लिहायचं असेल तर ते किती डिग्री असतं ते तुम्ही सांगितलं आता, किती डिग्री होतं रे? पाय रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री होतं? पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री होतं, बरोबर? असं डिग्रीचं सिम्बॉल देतात, हां, पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री। आता मी जर असं म्हटलं मला 1 रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री असतं हे सांगा। 1 रेडियन बरं का, पाय रेडियन जर 180 डिग्री असतं तर माझा प्रश्न आहे 1 रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री? क्वेश्चन समझला का? 1 रेडियन इज इक्वल्स टू कितना डिग्रीज, ये मेरा क्वेश्चन है भाई। तो हाउ टू गेट डाउन द आंसर ऑफ दिस क्वेश्चन? तो मैं क्या करूँगा, ये सपोज मेरे लिए एक्स वैल्यू है
किती डिग्रीज आहे. सपोज मी आता क्वेश्चन मार्कच्या ऐवजी इथं लिहिलं सपोज एक्स डिग्री आहे. सो कसं करतात आता तुम्हाला चांगलं माहितीच आहे. कसं करणार सांगा बरं, कोणी सांगेल का? सो देअर फॉर एक्स इंटू पाय हे मल्टिप्लाय झालं बघा, क्रॉस मल्टीप्लिकेशन एक्स इंटू पाई ऐसा मल्टीप्लाई हुआ. यहाँ पे 1 इंटू 180 डिग्री ये मल्टीप्लाई होगा तो 1 इंटू 180 यूनिट. देखो यहाँ पे एक्स डिग्री पाई रेडियन, यहाँ पे 1 इंटू डिग्री ऐसा होगा. मतलब मेरे लिए एक्स का व्हॅल्यू आएगा. देखो हां, हे बघा ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू तिकडे जाते ना त्याच्यासोबत त्याचं युनिट पण मल्टिप्लिकेशनमध्ये जात असतं. म्हणजे एक्स डिग्री इंटू पाय रेडियन, एक्स डिग्री म्हणजे ही जी क्वांटिटी आली त्याचं युनिट काय रे, याचं युनिट काय असेल, एक्सचं डिग्री आणि पायचं रेडियन. म्हणजे मी याचं युनिट काय लिहिणार, डिग्री मल्टीप्लाइड बाय रेडियन. समझ में आई बात, डिग्री मल्टीप्लाइड बाय रेडियन इक्वल टू यहाँ पे भी देखो अभी 1 रेडियन और 180 डिग्री म्हणजे परत इकडं पण तेच युनिट आलं काय, डिग्री मल्टीप्लाइड बाय रेडियन. आता दोन्हीकडचे युनिट सेम आहे, मग दोन्हीकडचे युनिट कॅन्सल झाले. म्हणजे इथं फक्त व्हॅल्यू येणार आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू एक्स, आणि हा पाय इकडे खाली डिवाइडला जाईल. सो एक्स इज इक्वल्स टू न्यूमेरिकल व्हॅल्यू काढतोय मी 1 इंटू 180 अपॉन पाई आया यहाँ पे. ठीक है, डिवाइड करने के लिए. आणि पाईची व्हॅल्यू आता न्यूमेरिकल व्हॅल्यू किती असते माहिती आहे सर्वांना बच्चा पार्टी, कितना होता है रे भाई व्हॅल्यू इसका 3.1416. ठीक आहे, असं लिहितात 3.1416. सो ॲप्रॉक्सिमेटली एवढं मोठं लिहिण्यापेक्षा आपण असं लिहू शकतो 180 अपॉन 3.146 राऊंड ऑफ केला 142 असं लिहिलं तरी चालेल. विल दॅट बी फाईन. एक्सची व्हॅल्यू काढायची मला की 1 रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री असतं, समजतंय का सर्वांना? ही क्वेश्चन समजतोय का मला सांगा. नसेल समजत तर आय कॅन गो इन मोर सिम्पलर वे. ठीक आहे, बरं. मग आता 3.146 होती ती पायची व्हॅल्यू होती ती लिहिली. आता हे डिव्हिजन कसं करायचं, तर पहिलं ते एक तर तुम्ही लॉग टेबलची मदत घ्या, आणि जर लॉग टेबलची मदत नसेल घ्यायची तर माझ्या पद्धतीने जा. माझ्या पद्धतीने जाण्यासाठी माझी पद्धत सोपी आहे, त्या माझ्या पद्धतीने जरी गेलात तरी चालेल. म्हणजे तुम्हाला ती पद्धत नक्कीच आवडेल. ठीक आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही जातायत तर कसं जायचं त्या पद्धतीने तर ते मला सांगायला आवडेल. बट बिफोर दॅट, जर तुम्ही इफ यू आर कम्फर्टेबल विथ रेसिप्रोकलवाला मेथड यू कॅन गो विथ रेसिप्रोकल. मग मी एक अल्टरनेट मेथड देतो तुम्हाला. एक्स इज इक्वल्स टू यू कैन राइट इट डाउन इन दिस फैशन. इसका मीनिंग चेंज नहीं होगा. देखो मैंने अगर ऐसा लिखा 1/3.142 मल्टीप्लाइड बाय 180, याचं मिनिंग चेंज झालं का रे, नाही झालं. मग ह्याचं आहे ना तुम्ही रेसिप्रोकल पाहू शकता. तर लॉग टेबलमध्ये रेसिप्रोकल असतो 3.14चा 4 मध्ये पाहायचा. 3.1 हे माझ्यासाठी मेन कॉलम असतो. जर कुणी लॉग टेबल घेऊन बसला असेल तर मी आत्ता त्यांना लगेच आन्सरही सांगेल. दिस इज मेन कॉलम MC, 4 हा सब कॉलम असेल आणि 2 हा मेन डिफरन्स असतो. ठीक आहे, आणि त्याचं जे आन्सर येईल मल्टिप्लाइड बाय 180. ठीक आहे, त्याच्या आन्सरला. सो दॅट विल बी माय एक्स का व्हॅल्यू. सो इफ यू सॉल्व दिस, ये व्हॅल्यू आता आहे पण कशी येते ते पण मला सांगायला आवडेल. मग मी इथं आता हे क्वेश्चन मार्क ठेवतो आणि मी माझ्या मेथडनी जातो. आता माझी मेथड अशी आहे, ही तुमचं जो टीचर आहे कदाचित कॉलेजमधला किंवा तुम्ही जर ऑफलाईन क्लासेस कुठे करत असाल तुमच्या गाव पातळीवर तर तिथला टीचर ह्या मेथडने जाऊ शकतो. ठीक आहे, मेथड रॉंग नाही आहे, मेथड सोपीच आहे. लॉग टेबलचा वापर अलाउड आहे, तो तुम्ही करावा, त्यात काही वाद नाही. पण मी जे सांगतो ना, ह्युमन ब्रेन हा खूप कलाकार प्राणी आहे. तुम्ही त्याला आहे ना फक्त टेक्निक त्याला सांगा, तो बरोबर त्याचा आन्सर काढेल. तर माझ्यासाठी अल्टरनेट मेथड अशी आहे, हे बघा माझी अल्टरनेट मेथड. आणि प्रत्येक वेळेस मी हीच मेथड वापरतो की मी काय करतो, न्यूमरेटरला मोठा करतो डिनॉमिनेटरपेक्षा. तर एक्स इज इक्वल्स टू लिहिलं आहे तुम्ही 180 डिवायडेड बाय 3.142 असं लिहिलेलं आहे. सो आय ऑलवेज चूज टू गो विथ मेकिंग न्यूमरेटर, म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे याला मोठं बनवायचं ॲज कम्पेअर टू डिनॉमिनेटर, आणि मग आन्सर सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. मग आता डेसिमल ह्याला शिफ्ट केला तर हा 3 डिजिटने उजव्या बाजूला शिफ्ट होईल. हे बघा हा, आणि हा जर 3 बाजूने उजव्या बाजूला शिफ्ट झाला तर हा बनेल 3142.
म्हणजे असं बनेल हा बघा. एकच एक्झाम्पल तुम्हाला थोडं टेक्निकने समजून सांगतो. 180 डिवायडेड बाय मी असं लिहिलं 3142 इंटू 3ने शिफ्ट केलं राईटला म्हणलं 10⁻³ म्हणजे हा डेसिमल 3 डिजिटने उजव्या बाजूला जर शिफ्ट केला तर राईट साईड शिफ्ट सबट्रॅक्ट असते. मग आता सांगा वरचा नंबर आणि खालचा नंबर कोण मोठं आहे दोघांपैकी, तर खालचा नंबर मोठा आहे. मग वरचा नंबर मोठा करायचा म्हटल्यानंतर वरती 180च्या ऐवजी तिथं आता 1800 करून पण नाही जमणार. 1800 आई हैव टू गो विथ लाइक 18,000 बनाना पडेगा ऊपर नंबर. सो काहींच्या दृष्टीने ते मोठं कॅल्क्युलेशन असू शकतं. तर आय वुड लाईक टू मेक डाऊन दिस ॲज 18,000. मग वरती इट वॉज रिटन लाईक 180.0 तसं पाहायला गेलं तर. मग त्याला त्याचे डेसिमल पण 2ने शिफ्ट केले राईट साईडला म्हणजे वरती बनेल 10⁻², खाली बनलाय 3142 इंटू 10⁻³ लॉजिक समजलं का. वरती होता 180.0 यालाही 2ने केलं कारण मला न्युमरेटर मोठा बनवायचा होता डिनॉमिनेटरपेक्षा. आणि मग आता न्युमरेटरला 3142ने भाग द्या. आता नंबर तर लय मोठा बनणार आहे पण लॉजिक तर लावावं लागणार आहे. कारण आता ही जी मेथड आहे ठीक आहे एखादा नंबर मोठा बनेल पण ही मेथड तुम्हाला पुढे पण खूप सोपी पडणार आहे. तुम्ही म्हणताल सर खूप छान मेथड शिकवली आम्हाला. आता ठीक आहे इथं नंबर मोठा बनला आहे माझ्यासाठी नाही आहे पण तुमच्या दृष्टीने फर्स्ट टाईम जर पाहत असाल तर हां इट्स थोडा बिग आहे नंबर. सो ह्या 10⁻³ वरती बनला. इथपर्यंत स्टेप समजली का मला सांगा. नसेल समजली परत समजून सांगतो. सृष्टी, ओंकार, शिवम तांदळे, हर्षदा, फाल्गुनी. हो सर समजलं. या ओके. हो सर. यस ओके. हो सर समजलं. ओके सो फक्त मी वरचा नंबर मोठा बनवतोय न्युमरेटर मोठा बनवतोय लॉग टेबल नाही वापरावा म्हणून. आता 18,000ला जर 3142ने भाग द्यायचा म्हटलं तर 18,000 गेटिंग डिवायडेड बाय 3142. मग बच्चा पार्टी आता माहिती लॉजिक बघा. हा जर राऊंड फिगर असता 3,000 हा जर 18,000 असता तर 3×18 डायरेक्ट भाग गेला असता. पण आता 3×18 घेतलं तर वरती 142 आहे म्हटल्यानंतर 6ने भाग देऊन जमणार नाही. मग 5ने देऊयात. 3×5 = 15. मग किती येतं आन्सर बघूयात. 18,000ने 5ने मल्टिप्लाय केलं तर माझ्यासाठी इथं मी बाजूला लिहितो 3142 गुणिले 5. हां कितना बनेगा 5 दूनी 10, 4 पंचे 20 आणि 1 21, 5 1 5 आणि 2 7 आणि 5 त्रिक 15. किती बनला बरोबर 15,710. ठीक है नंबर ज़्यादा ही बड़ा है. 6 से मल्टीप्लाई करते तो चलेगा लेकिन चलो अभी लिया है धनुष उठाया तो कंप्लीट तो करना पड़ेगा. 1 हाँ उसके बाद सॉरी 10 एक गेला 9 एक कैरी 10 8 गेला 10 - 8 कितना बनेगा 2 1 कैरी 8 - 6 विच इज़ 2 एंड 1 - 1 इज़ 0 2290. इतना मेरा बचा है तो 2290ला परत भाग जाणार नहीं. डेसिमल पॉइंट लिया इसको 0 बनाया. अभी देखो 3 से इसको जाएगा क्या 3 से आई कैन सी इट इन दिस फॅशन. 3,000 असता 3 7 21 म्हणजे 7ने भाग द्यायला परवडेल. 3 8चा जर केला असता 3 8 जा तो ये 24,000 जाएगा वो आगे चला जाएगा. सो 3 7 जा मैं ऐसा करता हूँ. मैं 3142 इसको 7 से मल्टीप्लाई किया भाई. ये डेसिमल पॉइंट की वजह से ये 0 आया. ये समझ में आई होगी बात. ये डेसिमल पॉइंट की वजह से ये 0 आया है यहाँ पे. हाँ ठीक है 7 दूने 7 2 14 एनी वन 7 4 28 and 8 9 29 7 1 7 7 2 14 सॉरी 7 1 7 7 and 2 9 and this 7 3 21. तो ये बन रहा है मेरे लिए 21,994. ठीक है फिर से ये जो वैल्यू आया फिर मेरा तो 10 - 4 इज 6 1 कैरी 10 - 10 इज 0 1 कैरी 19 - 10 इज 9 1 कैरी 2 - 2 इज 0 2 - 2 इज 0 906. आता इथं जर 0 घेतला बघा मी सपोज आई एम कंसिडर 5.7 है तो इसको 0 अगर लेता हूँ तो यहाँ पे 0 आएगा 9,060 बराबर. कारण आता मी डेसिमल पॉइंट तर नाही घेऊ शकत इथं 0 आणण्यासाठी. सो आई हैव टू टेक 0. तो ये 0 लेंगे तो ये 6 के साथ 0 अटैच होगा. सो 3 3 9. लेकिन देखो यहाँ पे ऊपर 142 है
तो नहीं जाएगा. सो मैं 2 लेता हूँ डायरेक्टली. माझ्यासाठी एवढं खूप झालं आता आन्सर. कितना x इज इक्वल्स टू 5.702 इंटू 10 टू द पावर ये माइनस ये कितना था -3 -2 ना. हेलो बच्चा पार्टी कितना था ये -3 -2 ये ऊपर चला गया ये +3 बनेगा बराबर. ये -2 हे +3 म्हणजे किती उरले इथे तर +1 उरला म्हणजे x इज इक्वल्स टू 5.702 इंटू 10 टू द पावर +1 आणि म्हणजेच माझा आन्सर येईल एक्सची व्हॅल्यू आली 57.02 बराबर. तो 57.02 ये x का वैल्यू है. अपन कन्वर्जन कर रहे थे बच्चा पार्टी लोग की 1 डिग्री काय होतं रे बाबा माझं हां पाय रेडियन इज इक्वल्स टू 1 डिग्री. तर 1 रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री हा माझा प्रश्न होता. हे बघा पाय रेडियन इज इक्वल्स टू असतं 180 डिग्री. तर आपला प्रश्न होता 1 रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री यक्स. तर ते येतं आहे 57.02 डिग्री. जर कुणाकडे तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटरवर करून पाहता का बच्चा पार्टी लोक माझं कॅल्क्युलेशन बरोबर आलं आहे का. 180ला 3.142ने आन्सर भाग द्या. कॅल्क्युलेटर मोबाईलचं कॅल्क्युलेटर वापरू शकता. आता मोबाईलवर जर मीटिंग असेल चालू तर मग दुसऱ्याचा कोणाचा घ्या चालेल का. 180 डिवायडेड बाय 3.142 तो ये आंसर आ रहा है 57.28 आणि माझं येतं आहे 180ला कितीने डिवाइड केलं आहे 3.142. ओके ये आंसर आ रहा है 57.28 और मेरा जो आंसर आ रहा है वो आ रहा है 57.02. सो जर तुम्ही डिफरन्स पाहताल तर मेन फिगर 57 आली आहे आणि जर डिफरन्स इन व्हॅल्यू पाहताल तर 0.2चा डिफरन्स आहे 0.20चा वगैरे. सो दॅट इज एलिजिबल म्हणजे अलाउड आहे तेवढा डिफरन्स तर अलाउड आहे. आता आपण स्ट्रेट फॉरवर्डच जायचं म्हणलं तर 7ने त्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न केला आहे. 9060लाही मी आता इथं 3142ने 3ने जर डिवाइड करत बसलो असतो तरी ते डिवाइड होऊ शकलं नसतं. म्हणजे जास्तीत जास्त आपण क्लोज जाण्याचा प्रयत्न केला आहे. असंही नाही की आपण एकदमच किंवा एखादं कॅल्क्युलेशन जर माझ्याकडनं मिस झालं असेल किंवा एखादा आकडा तर मे बी व्हॅरी होऊ शकतं. बट दिस इज ओके दिस इज फाईन. कारण आम्ही म्हणजे ॲज अन एक्झामिनर म्हणून आम्ही +10% व्हेरिएशन कन्सिडर करतो. आणि डेसिमल पॉईंट नंतर ज्या फिगर येतात ना त्या कुणाच्या वेगळ्या होऊ शकतात. कुणी इथं 3.14च घेईल व्हॅल्यू. आता मोस्टली आपल्याला सवय असते पायची व्हॅल्यू 3.14 घेण्याची. कुणी 3.142 घेतं आहे. कुणी 3.1426 पण घेईल पुढची पण व्हॅल्यू घेईल असं राहतं. सो दिस डेसिमल पॉईंट का आन्सर कॅन व्हॅरी ठीक आहे. सो तेवढं आपल्याला कन्सिडर करून चालावं लागतं. सो तो काय माझ्यासाठी इश्यू नाही आहे आणि तुमच्यासाठी पण नसावा. पण हां मेथड इज इम्पॉर्टंट. मग आता कमिंग फॉरवर्ड मी हे थोडे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला सांगत होतो. मग आता रेडियन मिळालं रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्जन मिळालं. आता सपोज ह्या 1 डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे मला. ठीक आहे बघा आता माझा प्रश्न काय की सपोज पाय रेडियन 180 डिग्री मिळालं 1 रेडियन एवढं डिग्री मिळालं. आता ह्या डिग्रीला सपोज जर इकडे घेऊन आलो आणि ह्या डिग्रीला म्हणजे 1 डिग्री इज इक्वल्स टू बाबा किती रेडियन असा जर मी प्रश्न केला तर चालेल का. कारण आपण त्याची व्हॅल्यू रेडियनमध्ये नाही काढलेली. आत्तापर्यंत आपण असं केलं पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री 1 रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री हे घेतलं आहे. आता माझा प्रश्न आहे की 1 डिग्री इज इक्वल्स टू किती रेडियन्स. म्हणजे हा 57.02 इथे येऊन डिवाइड होईल आता 57.02 आणि हा किती रेडियन्स असेल हे मला फाइंड आउट करायचं.
प्रश्न समजलाय सर्वांना? हा 57 पॉईंट. आता 1 रेडियन आला, मग 1 डिग्री इज इक्वल्स टू बाबा किती रेडियन, हा माझा प्रश्न आहे आता. तर मग हे डिव्हिजन करायचं. आता परत एकदा रेसिप्रोकल मेथडने जाऊ शकता, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, किंवा माझ्या मेथडने जाऊ शकता. माझ्या मेथडमध्ये मग मी काय करतोय माहिती आहे तुम्हाला, की आय लाईक टू मेक न्यूमरेटर बडा. सो आई वुड लाइक टू राइट डाउन 1 डिग्री इज इक्वल्स टू 1/57.02 रेडियंस. ठीक है, ये रेडियंस में आना चाहिए मेरा आंसर. तो मैं डेसिमल शिफ्ट करूँगा. कितना से शिफ्ट किया, सपोज बोलो 5702 इंटू 10⁻⁻², राइट साइड शिफ्ट किया, लेकिन ऊपर तो 1 है, 1 कैन बी रिटर्न एज 1.0. मुझे तो न्यूमरेटर बड़ा बनाना है, तो 5702 च्या ऐवजी मी त्याला बनवेल 10,000, 10,000. सो 1 के बाद कितना ज़ीरो आया, 1 2 3 4, बराबर. सो इसके बाद ज़ीरो आया, तो डेसिमल पॉइंट कितने से शिफ्ट किया अपन ने, राइट साइड शिफ्ट, -4, 4 पोजीशन से. तो डेसिमल अगर राइट शिफ्ट करते हैं अपन, तो ये हमेशा माइनस में जाता. होल डिवाइडेड बाय 5702 इंटू क्या, 10⁻⁻². अंडरस्टूड बच्चा पार्टी? यहाँ तक चीज़ें क्लियर? एवरीवन प्लीज आंसर मी. पार्थ, Yes, sir. शिवम, ओंकार, Yes, sir. अर्षदा, प्रफुल्ल, साक्षी. ओके फाईन. मग आता मला सांगा, 10,000ला 5702 ने भाग दिल्यानंतर कसा भाग देणार? पार्थ, वुड यू लाइक टू आंसर? सो मैं यहाँ पे क्या करता हूँ, ये मेरे लिए जो टर्म है अभी 10,5702, सो आई वुड लाइक टू डिवाइड दिस. ठीक है, थोड़ा सा कैलकुलेशन का पार्ट बड़ा हो रहा है, लेकिन लॉजिक डेव्हलप हो रहा आहे, एवढं लक्षात घ्या. ब्रेन ट्रेन होतो आहे. आता 5,000 गुणिले 2 केलं तर 10,000 येईल, पण हे 5,000 नाही, नंबर 5,000पेक्षा मोठा आहे. लॉजिक सांगतं मग चला गुपचूप राहा आणि एकाने भाग देऊन टाका. एकाने जर भाग दिला तर 5,702. आता याच्यापेक्षा सोपं काही असू शकत नाही. 10 2 गेले 8, म्हणजे 10 - 2 इज 8, 1 कॅरी, 10 - 1 इज 9, 1 कॅरी. तुम्ही कशी करतात सबट्रॅक्शन माहीत नाही. आय यूज टू परफॉर्म इट इन दिस फॅशन. 10 - 8 इज लाइक 2, 1 carry, 10 - 6 is 4, and 1 carry again, तो 4298. Now again यहाँ पे 4298 can't be divided by 5702, so let's take down decimal point. यहाँ पे ज़ीरो ऐड होगा अगर डेसिमल पॉइंट लेता हूँ ऊपर तो. सो 42,980 इज़ अ वेरी बिग नंबर. कैन आई डिवाइड इट विद द हेल्प ऑफ 5? तो 5,000 यहाँ पे आता, तो 5 8 ज़ा 40 आ जाता, बराबर. तो 5 8 ज़ा 40 मतलब 40,000, लाइक दैट, मतलब उसके रेंज में आ जाएगा मेरा वैल्यू. तो या फिर 7 से सॉरी 5 7 आ गया, तो आएगा ना वैल्यू, विल दैट बी फाइन? 4298, ओके, 4298 या ओके, आ जाएगा वैल्यू. सो यहाँ पे लिखता हूँ मैं 1.8, चलेगा? विल दैट बी फाइन? सो ये बनेगा फिर मेरे लिए 5702 मल्टीप्लाइड बाई 8, 8 2 ज़ा 16, 8001, 8 7 ज़ा 56, एंड 8 5 ज़ा 40 प्लस 5. और बाप रे, ये तो आगे जा रहा है नंबर, कुछ गलत किया क्या मैं? 8 2 ज़ा 16, 1 कैरी 1, 8 7 ज़ा 56, 5 कैरी, 8 5 ज़ा 40, 45 प्लस, ये ज़्यादा जा रहा है नंबर, है ना? तो आई कांट गो विद दिस. 7 से डिवाइड करना पड़ेगा यार, मल्टीप्लाई करना पडेगा, बरोबर ना? माझे कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना बच्चा पार्टी? का चुकतं आहे माझ्याकडनं काही? हां, तो 7 से 7 2 ज़ा लाइक 14, 7001, 7 7 ज़ा 49, 1 कैरी, 7 5 ज़ा 35, एंड 35 इंटू 4, सो ये बनेगा 39, बराबर. सो दिस इज़ 39,914. एक वैल्यू आगे जा रहा था, वो 45 जा रहा था, सो आई कांट गो विद दैट. सो आई कांट गो विद 8 फैक्टर हियर, आई हैव टू गो स्टिक टू 7. ओके, सो अगेन 10 - 4 इज 6, 1 कैरी, 8 - 2 इज 6, 9 - 9 इज 0, 12 - 9 इज 3, 1 कैरी 0. सो 3,000
66 3066 अगेन। कैन आई गो विद दिस नाउ? डायरेक्टली नहीं जा सकता, लेकिन ज़ीरो लूँगा तो यहाँ पे भी ज़ीरो ऐड होगा। एंड लाइक 5 6 ज़ा 30 है तो उससे कम लेना पड़ेगा, 5 5 ज़ा। हाँ ठीक है, कन्वर्जन करने की ज़रूरत नहीं, अभी डायरेक्ट वैल्यू लूँगा। तो 1 डिग्री कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जातील। 1 डिग्री इज इक्वल्स टू, मेरा आंसर जो आ रहा है वो आ रहा है 1.705। यहाँ पे -2 था, -4 था, तो यहाँ पे देखो कैंसलेशन में जा रहा हूँ मैं, -2 -4, तो ऊपर कितना बचेगा 10 टू द पावर -2। और आंसर किस में चल रहा है? ये डिग्री का कन्वर्जन किस में चल रहा है भाई? रेडियन में। यहाँ तक चीज़ें क्लियर क्या? 1.705 आ रहा है मेरा रेडियन में, 10 टू द पावर -2 रेडियन। सो शैल आई ट्राई टू डिवाइड 10,000 by 5702? 10,000 डिवाइडेड बाय 5702, तो ये आ रहा है 1.75। मेरा आंसर 1.753। एम आई मेकिंग एनी मिस्टेक? अरे हाँ, या ओके फाईन। बच्चा पार्टी, एक मिस्टेक करतोय मी। काय मिस्टेक करतोय कोणी सांगेल का रे मला? एनीवन हु वुड लाइक टू आंसर? क्या मिस्टेक कर रहा हूँ मैं ये कैलकुलेशन में? Anyone, the mistake which I am making, very short mistake, I understood the mistake actually, but anyone who would like to point out what is that mistake? ये जो डिवीजन कर रहा हूँ मैं, यहाँ पे जब मेरा क्वेश्चन आ रहा है, देखो क्वेश्चन, हाँ 1 पॉइंट, जब मैं डेसिमल पॉइंट लेता हूँ ना, डेसिमल पॉइंट, सो डेसिमल पॉइंट घेतल्यानंतर एक झिरो ॲड करतो आपण, हा रूल आहे बरोबर। पण आता हे सबट्रैक्शन केल्यानंतर आलं होतं 3066। मेरे को ये ज़ीरो ऐड करना पड़ा बिकॉज मेरा जो नंबर है 5702, और यहाँ पे आ रहा था रिमाइंडर जो था वो था 3066, रिमाइंडर बाकी जो था वो था 3066, और मेरे को एक ज़ीरो ऐड करना पड़ेगा नेक्स्ट डिवीजन के लिए। लेकिन फिर मैंने क्या किया, ये ज़ीरो ऐड करने के लिए मैंने ऊपर भी एक ज़ीरो ऐड किया, सो दैट इज़ गलत। जब डेसिमल पॉइंट के बाद मैं लेता हूँ ना, तो डेसिमल पॉइंट नंतर झिरो ॲड करायची गरज नसते। तुम्ही इथं खाली झिरो घेऊ शकता विदाउट कन्सिडरिंग झिरो, कारण ऑलरेडी तुम्ही डेसिमल पॉईंटच्या पुढे गेलेले आहेत बरोबर। असा रूल शिकलात का तुम्ही लोक? बच्चा पार्टी, माहिती आहे का तुम्हाला ह्या रूल बद्दल? हॅलो, एनी वन ऑफ यू, हॅव यू हर्ड अबाउट दिस रूल बिफोर? का No, sir. तुम्ही आजच ऐकताय असा रूल? का कधी केलेच नाही कॅल्क्युलेशन्स? साक्षी, कधी कॅल्क्युलेशन्स करायची गरज पडली नाही का फाल्गुनी, किंवा कधी कुणी करूनच दाखवलं नाही का? डायरेक्ट व्हॅल्यू, हां तुमच्या पद्धतीने करा बाबा। मग तोच रूल जर इथं ॲप्लिकेबल केला तर माझी इथं पण मिस्टेक झाली। हे बघा, डेसिमल पॉईंटचा झिरो घेतला मी, डेसिमल पॉईंटचा झिरो घेतला मी इथे, पण इथं ज्यावेळेस रिमाइंडर राहिलं होतं, रिमाइंडर किती राहिला होता माझा 906, आणि हा नंबर होता 3142। मग इथं मला आणखी एक हा झिरो ॲड करावा लागला होता। तो झिरो ॲड करताना मी वरती पण हा क्वेश्चनमध्ये झिरो घेतला होता। सो दिस इज माय मिस्टेक। एकदा डेसिमल पॉईंट नंतर जर हे आला, काय नंबर आला, इथं झिरो तुम्ही उसना घेऊ शकता विदाउट टेकिंग झिरो इन द क्वेश्चन। जर हे कधी पॉसिबल, फक्त रूल समजून घ्या, फक्त डेसिमल पॉईंट नंतरच। मग आय कांट गो विथ दिस वॉज माय मिस्टेक, सो प्लीज़ फॉरगिव मी फॉर दिस। ये मेरा मिस्टेक था, मेरा कैलकुलेशन एरर था। ठीक आहे, एवढे मोठे कॅल्क्युलेशन तुम्ही लोकांनी अजून आत्तापर्यंत केले नाही, आम्ही वारंवार करतो, बट मे बी माझ्याकडनं बाय मिस्टेक ते झालं। सो प्लीज़ फॉरगिव मी फॉर दिस, सॉरी फॉर दिस, बट आई वुड लाइक टू करेक्ट माई मिस्टेक। तो यहाँ पे ये 02 नहीं आ रहा, फिर ये जो आंसर आएगा वो आएगा, यहाँ पे जो आंसर आ रहा है ऊपर भी मैं करेक्शन करता हूँ, तो ऊपर ये जो आंसर आया वो आया 5.72। तो 5.72 मैंने डायरेक्टली लिया, 2 से आपने 3 से करता हूँ तो वो 9000 से आगे जाएगा। तो 5.72 दैट्स मोर दॅन इनफ फॉर मी। मी तुम्हाला सांगितलं होतं व्हेरिएशन अलाउड असतं आन्सरमध्ये, तर 5.72 यहाँ पे भी 57.2, मतलब मेरा जो आंसर आ रहा है
वो आएगा 57.02 डिग्री नाही येतात, ते किती येते 57.2. आणि मी तुम्हाला व्हेरीफाय करायला सांगितलं होतं. सो प्लीज़ सॉरी फॉर दिस इज़ 57.2. यहाँ पे भी गलती हो गया फिर मुझसे. सो दिस इज़ ऑल्सो 57.2. दिस इज़ ऑल्सो इंस्टेड ऑफ अभी 5702 दिस विल बी, सॉरी यार थोड़ा लंबा गया अभी आंसर. 02. दिस इज ऑल्सो 20. ओके. आणि आता इथं पण डिव्हिजन करताना हे आन्सरमध्ये 20ने मला मल्टीप्लाय करावं लागेल इंस्टेड ऑफ 2. तो ये बना 20 और ये डिवीजन भी मेरा, सॉरी फॉर दिस हा बच्चा पार्टी. ॲक्च्युली एवढं काही व्हॅरिएशन नव्हतं, पण चला आता करेक्शन जर केलंच आहे तर मग करेक्शन करायला काही जास्त वेळ लागत नाही. ठीक है. मग ये जो मल्टीप्लिकेशन है मेरा वो थोड़ा सा चेंज होगा. अभी मैं आय वुड लाईक टू, म्हणजे बघा ते आन्सर तर काय एवढा त्याच्यात फरक पडणार नहीं है. 5720. और अभी ये थोड़ा सा पार्ट जो है नीचे का वो मैं चेंज करना चाहूँगा फिर. तो सॉरी फॉर दिस वन्स अगेन, सॉरी. मलाच वाईट वाटतं आता तुमचं की माझ्याकडनं ते चुकलं. दिस इज माय मिस्टेक. अँड यस, मला काय आवडतं माहिती का पण, की म्हणजे एखादी गोष्ट चुकीची जाण्यापेक्षा ती परत ओव्हरराईट केलेली कधी चांगली. कारण हेच एरर सपोज तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला शिकवलं तर ते प्रपोगेट होतं. आणि हे जे मिसइन्फॉर्मेशन इन नॉलेज आहे, म्हणजे जी मिस्टेक आहे माझ्याकडनं झालेली, ती मिस्टेक प्रपोगेट जर झाली तर एक शिष्याला एका गुरुला ते कधीच आवडणार नाही. सो मी परत त्याच्यासाठी ॲपॉलॉजी मागतो, तुमची सर्वांची माफी मागतो की दिस वॉज माय मिस्टेक आणि आय वुड लाईक टू रेक्टिफाय माय मिस्टेक. त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. तर कमिंग बॅक, तर आपलं जे ॲन्सर आलं होतं, मग आता कदाचित इथंही चेंजेस व्हायला बसलेत. तर मग हे चेंजेस कळले सर्वांना, बच्चा पार्टी, हे चेंजेस कळले सर्वांना काय केलं मी. तर ज्यावेळेस डेसिमल पॉइंट, हो सर. या ओके फाइन. सो 57.2 डिग्री आ रहा है मेरा. 57.2. 57.2ला बाकीच्या सगळ्या मेथड सेम राहिली. मग इथं 57 1 जा 57. मग इथं जे सबट्रॅक्शन आलं आहे 0 - 0, 10 - 2 इज लाईक 8. 1 कॅरी फॉर दिस. ओके. फ्रेश कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ओव्हर राईट केलं, कारण हे रेकॉर्ड पण मिळतं आहे, तर ऑब्वियसली तुम्हाला ते मदत होईल करायला. हां, 10 - 8 इज लाईक 2. फिर से देन 10 - 2 इज 8. 1 कॅरी. 10 - 8 इज 2. 1 कॅरी. 10 - 6 इज 4 आणि 1 1 0. ओके. 4280. अगेन कमिंग बैक, डेसिमल पॉइंट यहाँ पे 0 आएगा. 5720 इज़ गेटिंग अगेन मल्टीप्लाइड बाय 7. 8 से वो पॉसिबल ही नहीं हो रहा था. ठीक है. 8 से तो 45,000 जा रहा था. तो फिर से होगा मेरे लिए कैलकुलेशन का एक बार फिर से ये पार्ट मेरे को फिर से लिखना पड़ेगा, बट इट्स ओके. नॉलेज मिळणं महत्त्वाचं आहे इंस्टेड ऑफ रॉन्ग नॉलेज. 7 2 जा 14. 7 7 जा 49 प्लस 1 50 आणि 7 5 जा 35. 7 5 जा 35 प्लस 5 ये बनेगा 40. ठीक आहे. 40,000. प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग. हां बच्चा पार्टी, मला सांगत जा. आता ते मिस्टेक तुम्ही कधी बघितलीच नव्हती म्हणतायत, तर दॅट्स नॉट युअर फॉल्ट. 10 दॅट्स माय फॉल्ट की माझ्याकडनं ते मिस्टेक झालं. 10 - 4 इज अगेन 6. 1 कॅरी. 8 - 1 इज 7. 1 कैरी. तो नहीं, कैरी लेने की ज़रूरत नहीं है. तो 2, सॉरी, हाँ दिस इज अगेन 2 - 0 इज़ 2 and 4 - 4 0. सो ये बच रहा है मेरा 2760. आणि ये 7 से किया था है ना 1.7. अभी 2760 अगेन परत तीच मिस्टेक. आता कॅन आय रिपीट दिस मिस्टेक? परत एकदा ती स्टेप सांगतोय. मग आता सांगा काय होती ती मिस्टेक. की आता 2760 हा जो नंबर आहे, कॅन आय डिवाइड विथ द हेल्प ऑफ 5720? तर माय आन्सर इज नो. बट ऑलरेडी आय हॅव टेकन डेसिमल पॉईंट. सो व्हॉट मिस्टेक आय डीड, की इथं 0 घेताना मी क्वेश्चनमध्ये पण 0 घेत होतो. सो दिस इज माय मिस्टेक.
दिस इज एप्लीकेबल ओनली when there is no decimal point present but decimal point के बाद अगर आप यहाँ पे एक झिरो उसना घेतोय आपण हा झिरो सपोज उसना घेतोय तर ह्या झिरोला काउंटर करण्यासाठी वरती झिरोला घ्यायची गरज नसते हे फक्त पॉसिबल असतं डेसिमल पॉईंट नंतर मग मी झिरो घेतला एक नाव माय नंबर इज 27,600 अँड लेट्स मेक इट 1.75 आन्सरवर एवढा काही फरक पडलेला नाही आहे 6 घेतलं तर ते 30,000 जाईल 6 पंचे 30 आणि 5 घेतलं तर ते आता काय जे येईल आन्सर बट आई एम नॉट इंटरेस्टेड इन दैट बिकॉज आई एम ओके विथ 1.75 ठीक है बिकॉज ऊपर का भी मेरा 5.72 आया था तो आई वुड बी हैप्पी विथ 1.75 सो 1 डिग्री मग आपल्याला रिमाइंडर किती येतोय काय ते करण्याची गरज नाही 10,000 डिवाइडेड बाय 5720 कितना आया फिर मेरा 1.57 मतलब उतना ही आया आंसर फक्त विथ करेक्ट मेथड 10 to the power -2 -4 था तो -2 बचेगा रेडियन बच्चा पार्टी यहाँ तक चीज़ें क्लियर तिथं पण आन्सर तेवढंच आलं होतं फक्त आता हा जो पुढचा डिजिट येणार आहे तो डिजिट वेगळा येईल आणि आता जर तुम्ही कम्पेअर करताल 10,000ला 5,720ने भाग देताल तर यू विल फाइंड फर्स्ट 3 डिजिट तुमचे सेम येत आहेत ते कुणाला करून पाहायला आवडेल का आन्सर कुणाला करून पाहायला आवडेल का आन्सर चेक करून पाहायला आवडेल का कुणाला एनी वन ऑफ यू हेलो किसी ने चेक किया क्या बताओ मेरे को सृष्टि पार्थ साक्षी प्रेम सिद्धी फाल्गुनी हर्षदा केलं का चेक केलं का ओके सो जर केलं असेल आता चेक केलं असेल तर आता मला आहे ना मग काही टास्क द्यायला आवडेल तुम्हाला लाईक आता 1 डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्जन केलं त्यानंतर एक रेडियन किती डिग्री असतं हे तुम्ही फाइंड आउट केलं हे बघा आपण इथे होतो 1 रेडियन इज इक्वल्स टू किती डिग्री होतं ते आपलं आन्सर आलं त्यानंतर 1 डिग्री इज इक्वल्स टू किती रेडियन यायला हवं हे पण आपलं आन्सर आलं आता माझा प्रश्न आहे सपोज 1 डिग्री इज इक्वल्स टू कन्वर्जन असतं मॅथमॅटिक्समध्ये शिकलात की नाही मला माहीत नाही 1 डिग्री इज इक्वल्स टू असतो 60 मिनिट्स ठीक है कितना होता है 60 मिनिट नाउ माय क्वेश्चन इज की 1 मिनिट इज इक्वल्स टू किती डिग्री किंवा किती रेडियन्स असं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आता बघा 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट तर 1 मिनिट इज इक्वल्स टू किती डिग्रीज एक्स डिग्री ठीक आहे हे मला विचारायचं आहे तुम्हाला आणि मग एक्स डिग्री करायचं म्हटलं तर आपण त्याला ह्या 60ने याला डिवाइड केलं तर 1/60 डिग्री मिळेल सो माय आन्सर विल बी लाईक दिस हे देखो 1 मिनिट म्हणजे असं लिहू शकतो मी लाईक दिस हे बघा 60 मल्टिप्लाइड बाय 1 मिनिट इज इक्वल्स टू 1 डिग्री बघा इंटरेस्टिंग एवढी सोपी स्टेप तर कुणी करून सांगणार नाही तुम्हाला आता ह्या मल्टिप्लिकेशनमधला हा 60 फॅक्टर इकडे नेला तर डिवाइड होईल सो सांगा नेक्स्ट स्टेप काय बनेल 1 मिनिट इज इक्वल्स टू 1/60 याला ब्रॅकेट टाका आता आणि डिग्री 1/60 डिग्री मग एका मिनटाचं डिग्रीमध्ये जर कन्वर्जन करायचं म्हटलं तर कसं करणार मग बच्चा पार्टी कुणी सांगेल का मला 1 मिनिट आता मी हे डाव्या बाजूला घेतो आणि हे 1/60 उजव्या बाजूला घेतो डिग्रीमध्ये आता माझी मेथड वापरा परत एकदा न्यूमरेटरला मोठा करा डिनॉमिनेटरपेक्षा कुणाला करायला आवडेल का बघा मी मुद्दामून आता 8 नंतरही आपल्याला 8:30 नंतरही वेळ देतोय बघा पटकन सांगा तर मी काय करणार वरती असं लिहिलं गेलेलं आहे लाईक दिस 1.0/60 एम आय करेक्ट असं लिहिलं गेलं आहे मग हा जो नंबर आहे आता डेसिमल पॉईंट 2ने शिफ्ट केला कारण मला मोठा नंबर करायचा आहे वरचा सो मग वरती बनवलं 100.0 खाली बनवलं आहे 60 आहे 100.0 म्हणजे डेसिमल होता इथे पूर्वी होता इथे इथून 2ने त्याला उजव्या बाजूला शिफ्ट केलं मग त्याचं मिनिंग चेंज होऊ नये म्हणून याला 10ने मल्टिप्लाय करायचं राईट साईड शिफ्ट इज ऑलवेज सबट्रॅक्ट
आणि हे बनतंय डिग्रीजमध्ये, समजून घ्या. मग 100/60 हे माझं आलं उत्तर, इंटू 10⁻⁻² डिग्री. बरोबर. मग सांगा पटकन आता, 0 ना 0 कट झाला आणि 10ला 6ने भाग देणं जास्त सोपं आहे सर. सो 2 5 जा 10, 2 3 जा 6 इंटू 10⁻⁻² डिग्री. बरोबर. मग हे कॅल्क्युलेशनमध्ये ठेवायचं. सो आता इथून पुढे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, पाठ करू शकता. 1 मिनिटला जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं ठरलं तर. आणि इन केस जर हेही ॲन्सर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही 5ला 3ने भाग देऊ शकता. किती येईल रे भागाकार? तर तो बनेल 3 1 जा 3, म्हणजे 5ला 3ने भाग द्या. 3 1 3, 2 उरला, डेसिमल पॉइंट आला, 0 आला, 3 सक 18. सो ये बना 2, फिर से 0 6 6 रिकरिंग. देखो मैं फिर से मिस्टेक नहीं कर सकता, अभी मिस्टेक अलाउड नाही. 0 घेतला उसना, इथं 0 नाही घेतला, भागाकार केला, रिकरिंग. आता असा भागाकार तर शिकला असाल तुम्ही, हे तर बघितलं असेल. आता आठवलं का सर्वांना की हा, हे बघा 20तनं 18 गेले, 2 राहिले. आता हा 0 मी उसना घेतला आहे, तर 0 उसना घेताना इथं 0 घेतला का? नाही. हे कधी घेतो आपण? डेसिमल पॉईंट नंतरच. तर 1.66 इंटू 10⁻⁻² डिग्री. पण आता तुमच्यामधला एखादा कार्यकर्ता म्हणेल, सर डिग्री आहे, ह्याला आता रेडियनमध्ये कन्वर्ट करा. मग मी काय करेल, तर ह्या आता जे 1 डिग्री आलं होतं आपलं, जे रेडियनमधलं कन्वर्जन होतं, 1 डिग्री इज इक्वल्स टू रेडियनमध्ये कन्वर्जनवरती आलं होतं बघा. 1 डिग्री इज इक्वल्स टू 1.75 इंटू 10⁻⁻². आता 1.75 इंटू 10⁻⁻², याला तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता का? आपल्या फ्रॅक्शनमध्ये लिहू शकता का? फ्रॅक्शनमध्ये म्हणजे 5/4ची व्हॅल्यू सांगेल का मला कुणी? किती असते 5/4? 5/4 मी असं करतो बरं का. जनरली आई यूज टू गो इन दिस फैशन. ये देखो ऐसा. सपोज आई एम बिग फैन ऑफ दिस कि आई यूज टू कीप द आंसर इन दिस फैशन. 5/3 है ना, 5/3 ही रखो, इसको 1.66 में मत लेके जाओ. इससे आपकी कैलकुलेशन और लंबे हो जाएंगे. तो सपोज वरती आपलं कन्वर्जन आलं होतं 1 डिग्री इज इक्वल्स टू 1.75 रेडियन आला था, इंटू 10⁻⁻² रेडियन आया था. ठीक आहे, मी परत एकदा दाखवतो. 1.75 इंटू 10⁻⁻² रेडियन. हां, मग आता मी असं लिहितो याला. हे बघा, हा 1 आहे ना, हा पूर्णांक आहे. पूर्णांक म्हणजे इंटीजर है, दिस इज इंटीजर. और ये जो 0.75 है ना, ये क्या है मेरे लिए? तो फ्रैक्शन पार्ट है. तो कैन आई राइट इट इन दिस फैशन? 1 + 0.75. कोणाची काही अडचण आहे का रे? मी जर 1.75ची अशी जर फोड केली तर साक्षी काय अडचण आहे का? श्रावणी काय अडचण आहे का? प्रेम काय अडचण आहे का? नाही सर. मिनिंग नाही चेंज झालं सर. का? नाही हर्षद, सर. शिवम, ओंकार नाही. मग 1.75ला 1 + 0.75 लिखा, तो आई कैन सिंपली राइट डाउन इट एज 1 प्लस एंड 0.75 मतलब पाउन. पाउन म्हणजे 3/4 इंटू 10⁻⁻². इसको क्रॉस मल्टीप्लाई करो, 4 × 1, तो ये बन गया 4 + 3/4 बराबर, होल डिवाइडेड बाय, सो इंटू 10⁻⁻². सो विच इज नथिंग बट 7/4 इंटू 10⁻⁻² रेडियन. ओके, सो 1 डिग्री इज इक्वल्स टू 7/4 इंटू 10⁻⁻² रेडियन. आणि असे कॅल्क्युलेशन्स तुम्ही कुठंच शिकले नसताल माझ्या पद्धतीने ज्यावेळेस जाताल त्यावेळेस. मग आता सपोज 1 मिनिट इज इक्वल्स टू 5/3 इंटू 10⁻⁻² डिग्री होता बघा. 1 मिनिट इज इक्वल्स टू 5/3 इंटू 10⁻⁻² डिग्री होता. ह्या डिग्रीला मी रिप्लेस करतोय बाळांनो. कशाने? तर 5/3 इंटू 10⁻⁻² मल्टीप्लाइड बाय डिग्रीला रिप्लेस केला 7/4 इंटू 10⁻⁻² रेडियनने. अरे कळतंय का? ह्या डिग्रीला मी रेडियनने कन्वर्ट केलं. आता ही व्हॅल्यू जी आली ना, ती वरतून आली.
मग आता हे जे 1 मिनिट चाललंय ना इकडे 1 मिनिट, ते 1 मिनिट आता रेडियनमध्ये उत्तर येईल माझं. आणि रेडियनमध्ये उत्तर द्यायला मला तरी वाटतं आता हे जास्त सोपं आहे. तर मी 10चे पॉवर एका बाजूला गोळा करेल आणि हे जे फ्रॅक्शनवाल्या टर्म्स आहेत 5/3 इंटू 7/4 इंटू 10⁻²-2 हां. पण माझ्यासारखे उद्योग करायला लय प्रॅक्टिस करावं लागते बच्चा पार्टी. तुम्ही जर हे व्हिडिओ माझा वारंवार बघितला ना, तुम्ही हे कॅल्क्युलेशन नाही, कुठलंही फिजिक्समधलं कॅल्क्युलेशन आहे ना, एवढ्या बेसिकने जर तुम्ही केलं ना, उत्तर चुकायचा चान्सच नाही, काही शॉर्टच नाही. ठीक आहे. सो 7 वरती 7 5 आता डिव्हिजन जाणार नाही कुठलं. सो 7 5 35 डिवायडेड बाय 3 4 कितना 12. And now this is pretty simple na, instead of performing that multiplication calculation 4 digit चे 35/12, will you able to perform this 35/12? सांगा. 12 दूने 24, हाँ 24, कितना बचा 11. डेसिमल पॉइंट लिया, 0 आया डेसिमल पॉइंट की वजह से. आणि 12 8 96 है ना, 12 8 96, 12 हां 12 9 1 60 झालं असतं का, 12 9 है ना, हो सकता था. जरूरत नहीं भाई अपन को तेरी. हां 1082. सो परत आता 0 जर घेतला तर इथं वरती 0 घ्यायचा का, तर नाही. मग 12 तर माझा आन्सर आलं 2.91 इंटू 10⁻⁻4 रेडियन. किस किस को मेरा ये स्ट्रैटेजी, ये मेथड समझ में आया और पसंद आया, ये बताओ पहले, विदाउट यूजिंग लॉग टेबल. हॅलो. सगळं जे बेसिक जे तुम्ही आत्तापर्यंत शिकले असताल ना, निचोड के मैंने निकाला आहे 10वीपर्यंत जे शिकला असताल ना आत्तापर्यंत. सृष्टी, कसं होतं मॅथमॅटिक्स आजचा? ओंकार, छान होतं सर. पार्थ, शिवम, हर्षदा, सिद्धी, छान होतं सर. हां साक्षी, छान होतं. मग देणार आहे मी टास्क, देणार आहे तुम्हाला. छान होतंय ना, ठीक आहे, ओके. बसल्या बसल्या हातात फक्त मोबाईल धरायला आणि वाघ सरचा घसा ताणून घ्यायला मजा आली ना. थांबा, आता देतो तुम्हाला टास्क, देतो तुम्हाला आता पुढचा टास्क देतो तुम्हाला. आता आणखी एक टास्क आहे. 1 मिनिट इज इक्वल्स टू एवढं असतं. ठीक आहे, रेडियनमध्ये आला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला की 1 मिनिट इज इक्वल्स टू असतो 60 सेकंड. बघा मी काय सांगतोय. 1 ओके, 2 व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या. आता मग तुम्ही बघा काय ठेवणार आहे. मी तर ही ठेवेल बाबा अशी 35/12 वाली, ती जास्त सोपी, आपल्याला डोक्याला खुराक नको. हां, तर आता मी काय सांगत होतो तुम्हाला, तर आणखी एक कन्व्हर्जन. 1 डोंट यूज रेड पेन सर. हां, 1 मिनिटचं कन्व्हर्जन केलं 60 सेकंड्समध्ये. आता मी कन्व्हर्जन करेल लाईक 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड लिहिलं आहे ना वरती. 1 मिनिट पाहू द्या मला. हां नाही, 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स लिहिलं आहे, असं केलं आहे. आणि 1 मिनिट इज इक्वल्स टू 1/60 डिग्री लिहिलं आहे. मग 1 मिनिटचं सेकंडमध्ये कन्वर्जन नाही केलेलं. तर 1 मिनिट इज ऑल्सो रिटर्न ॲज 60 सेकंड्स. बघा 60 सेकंड. सो आय कॅन सिम्पली राईट डाऊन दिस ॲज 60 इंटू 1 सेकंड इज इक्वल्स टू 1 मिनिट. फाइन, ओके. नाउ माय क्वेश्चन इज, ये 1 सेकेंड इधर का इधर लेके जाने का, ये 60 को, तो 1 सेकेंड इज इक्वल्स टू बनेगा 1/60 टाइम्स ऑफ मिनट, बराबर. तो 1 सेकेंड इज इक्वल्स टू कितना मिनट भाई, तो 1/60 ऑफ मिनट. एंड ये अपन ने सॉल्व किया है अभी ऊपर. ठीक है, ऊपर सॉल्व किया था 1/60 का, वही चीज़ मैं फिर से दोहराऊंगा. 1/60 इज इक्वल्स टू कितना आया था भाई, मेरा रेशो जो आया था, ये देखो 1/60 का, 1/60 पाहिजे मला फक्त. वो आया था मेरे लिए 5/3 इंटू 10⁻⁻2 आया था. ठीक है, 5/3 यहाँ पे लिखता हूँ, उसको रिप्लेस करता हूँ. 5/3 इंटू 10⁻⁻2, ये किसका व्हॅल्यू है, कुणाची व्हॅल्यू ही 1/60 ची. आता
हे जे 1 मिनिट लिहिलंय मी 1 मिनिट बघा इथं वरती 1 मिनिट इज इक्वल्स टू 35/12 इंटू 10⁻⁴ रेडियन. तो अभी मेरे को ये जो 1 मिनट है, ये जो मिनट का वैल्यू है, इसको रेडियन में लिखना है. तो रेडियन में लिखते टाइम इसको कन्वर्ट हुआ था 35/12 इंटू 10⁻⁴. सो मेरा जो आंसर आ रहा है वो 1 सेकेंड को मैं रेडियन में कन्वर्ट कर रहा हूँ बच्चा पार्टी लोग. ये देखो समझ में आई क्या बात. तो मग माय क्वेश्चन इज सॉरी माय क्वेश्चन इज यू गो फॉर दिस सॉल्विंग ये व्हॅल्यू. ठीक आहे. सो नाव दिस इज प्रेटी स्ट्रेट फॉरवर्ड. एवढं सिम्पल तर आता कुणी देणार नाही. 1 सेकेंड इज 5/3. मैं कौन से टर्म इकट्ठा करता हूँ ये पता है आपको. 5/3 इंटू 35/12 इंटू -2 -4 ह्या बाजूला घ्या ते बनेल -6 रेडियनमध्ये. म्हणजे 1 सेकंदाला पण मी रेडियनमध्ये आता कन्वर्ट करतोय. मग आता वरचा नंबर किती बनतोय बघा 35 गुणिले 5 आणि खाली 12 गुणिले 3. सो माय क्वेश्चन इज होमवर्क क्वेश्चन की 1 सेकंडचं कन्वर्जन करा आता रेडियनमध्ये. तेवढं तुम्ही करताल चालेल का. आता माझा खूप घसा ताणला गेलेला आहे. तुम्ही खूप आता माझं डोकं खाल्लेलं आहे. तर आता मी जे केलं आहे आज ते सर्वांनी परत एकदा पाहायचं आणि ह्या पद्धतीने जायचं. ठीक आहे. सो हे बेसिक कॅल्क्युलेशन्स मला विद्यार्थ्यांना शिकवायचे विदाउट युजिंग लॉग टेबल. आणि दोज हू विल स्टडी माय दिस टेक्निक, दोज हू विल ॲडॉप्ट माय दिस टेक्निक, बिलीव्ह मी बच्चा पार्टी, फिजिक्सचे किती न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स मोठे असू द्यात तुम्ही त्याला घाबरणार नाही. यू विल फॉल इन लव विथ द कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स. यू विल फॉल इन लव विथ द कॉन्सेप्ट्स इवन न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स ऑफ फिजिक्स. तुम्हाला न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करायला मजा येईल. अँड ट्राय टू ऑलवेज गेट डाऊन इट इन टर्म्स ऑफ इन्स्टेड ऑफ पॉईंट्स ट्राय टू गेट डाऊन इट इन टर्म्स ऑफ द इंटिजर व्हॅल्यूज. कारण ह्युमन ब्रेनला आपल्याला ते जास्त समजतं. ठीक आहे. सो आजच्यासाठी थांबूयात आता. केमिस्ट्रीचं सेशन झालं नाही आज पण त्या बदल्यात सर फिजिक्स कमी मॅथच जास्त आहे. काय जास्त आहे हर्षदा. मॅथच जास्त आहे याच्यामध्ये फिजिक्स कमी म्हणून. मग आय कांट डिस्क्राईब फिजिक्स विदाउट हेल्प ऑफ मॅथमॅटिक्स हे लक्षात घ्या. आणि मला नाही वाटत मॅथमॅटिक्सच्या सरांनी पण अशी कॅल्क्युलेशन केले असतील म्हणून. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये अँगल अँड मेजरमेंट असेल तर तुम्ही असे कॅल्क्युलेशन केले आहेत का मॅथ्समध्ये. आय डोंट थिंक सो. तर यस बट कीप इन माइंड की इथून पुढे आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट टाळायचं आहे. माझी मेथड जी असते ती विदाउट युजिंग लॉग टेबल असते. सो त्याच्यामुळे मी त्याला प्रेफरन्स देत असतो. ठीक आहे. चालेल मग बच्चा पार्टी थांबूयात आता. इट्स टू लेट नाव. सो गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय. सी यू. या ओके फाईन. सो गो थ्रू दिस नोट्स. राईट डाऊन इट इन युअर नोटबुक. डोंट फॉरगेट टू राईट डाऊन इट इन युअर नोटबुक. सो आय एक्सपेक्ट की सोल्युशन त्याचं लिहावं तुम्ही. थांबूया. बाय बाय. सी यू. गुड नाईट.